नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सगळेजण मंदिरात आलेले असतात आणि मोठ्या भक्तिभावाने आता देवाला नमस्कार करून सगळेजण आता देवाला अभिषेक करतात आणि मोठ्या भक्तिभावाने गुरुजी आता सगळी पूजा करून आता सगळ्या देसाईंना प्रसाद देतात. आणि तेवढ्यात आता भाऊ म्हणतात की गुरुजी, एक छोटंसं काम आहे. आम्ही ना संपदासाठी एक मुलगा बघितला आहे आणि एक चांगला मुहूर्त असेल तर लगेच गुरुजी म्हणतात हो आहे ना मुहूर्त. पंचांग बघून आता गुरुजी म्हणतात या महिन्याच्या 30 तारखेला ना उत्तम मुहूर्त आहे. आणि तेवढ्यात आता सीता म्हणते 30 तारीख तर आलीच की. तेवढ्यात संपदा म्हणते की मला चालेल की. शिवा म्हणते की हो तिला चालणार आहे. आणि आता तिरप्या नजरेने आशू संपदाकडे बघतो आणि म्हणतो बघ ना किती आनंद गगनात मावेनासा झालाय तिचा. तेवढ्यात आता सीता म्हणते आशू नको ना रे तिला चिडवू. सगळेजण आता देवाला नमस्कार करून आता मंदिराच्या बाहेर येतात. शिवा म्हणते हे बघ संपदा, आता मेहंदी वगैरे सगळे कपडे खरेदी करणं हे तू काही ठरवलं असेल ना. संपदा म्हणते की अजून नाही ठरवलं. आणि तेवढ्यात आता शिवा आणि आशू चिडवू लागतात. संपदा भाऊकडे जाते आणि म्हणते की भाऊ बघा ना मला कसे चिडवतात ते. आणि आता सगळेजण संपदाला चिडू लागतात आणि संपदा आता पुढे निघून जाते आणि म्हणते की आता तुमचं नाव ना मी रॉकीलाच सांगणार आहे. आणि पटकन आता सगळेजण आता गाडीकडे येतात आणि संपदा आणि सगळेजण गाडीच्या शेजारी येताच आता सगळेजण गाडीत बसतात. आणि आता सगळेजण आता रस्ता क्रॉस करत असतानाच एक भरधाव वेगाने टेम्पो येतो आणि आता सीताई आणि भाऊ रस्ता क्रॉस करून जाऊ लागताच आता इकडे पटकन आता तो टेम्पो भाऊ आणि सीताईच्या अंगावर जाणार एवढ्यात आता भिकाऱ्याच्या वेशातला सुहास पळत पळत तिथे येतो आणि भाऊ सीताईला पाठीमागे ओढतो आणि जोराने पाठीमागे ढकलतो. त्याच वेळेस आता भाऊ आणि सीताईचा सुहासने जीव वाचवलेला असतो तर सुहास हा डोक्यावर पडतो आणि सुहासच्या डोक्याला मार लागलेला असतो. भाऊ आणि सीताई आता उठतात आणि म्हणतात अरे त्याच्या डोक्याला मार लागला. कीर्ती आता सुहासला धरून रडू लागते. आणि तेवढ्यात आता आशू आणि सगळेजण आता सुहासला घेऊन गाडीत बसवतात आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ लागतात. आणि आता सगळ्यांनी सुहासला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं. शिवा म्हणते बघ ना आशू किती भयानक आहे हे. आता डॉक्टर सुहासला चेकअप करून तपासतात. डॉक्टर बाहेर येतात तर आता आशू शिवा समोर असता क्षणी डॉक्टर म्हणतात हे बघा त्यांच्या डोक्याला थोडासा मार लागलेला आहे. 24 तास त्यांना ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावं लागणार आहे. आशू म्हणतो त्यांना आता भेटता येईल का. डॉक्टर म्हणतात नका आता त्यांना आराम करू द्यात. इकडे आता तोंडाला हात लावून दिव्या आता रडण्याचं तिचं काम चालूच ठेवते. शिवा आता दिव्याला समजावते. आणि इकडे आता संपदा भाऊ सीताई सगळीजण घरी आलेले असतात. भाऊंच्या हाताला लागलेलं असतं. आता शांता काकू म्हणते की तुम्ही बसा, मी तुम्हाला पाणी आणते आणि चहाही आणते. संपदा म्हणते की भाऊ आम्हाला तर ना काहीच कळालं नाही. जोराचा आवाज आला तेव्हा वहिनीने ना तिकडे बघितलं आणि मग हे सगळं घडल्याचं कळालं. आणि आता भाऊ विचार करत म्हणतात की तो सुहास जर तिथे नसता तर आज काय झालं असतं. भाऊ म्हणतात तो टेम्पो एवढा जोरात होता आपल्याला कळलंच नाही. जेव्हा तो जवळ आला ना तेव्हा कळालं. आणि भाऊ म्हणतात संपदा जरा शिवाला फोन कर बरं, काय झालं ते कळायला हवं. आणि संपदा आता शिवाला फोन लावते आणि म्हणते की शिवा कसं आहे का, मी इकडे व्यवस्थित पोचलोय बरं का. तेव्हा आता संपदा म्हणते हे बघ फोन स्पीकरवर टाकते, भाऊबरोबर बोल. भाऊ म्हणतात की शिवा कसं आहे, तुम्ही हॉस्पिटलमध्ये आणलं त्याला, तो शुद्धीवर होता ना. तर शिवा म्हणते की सगळं काही ठीक आहे आणि सगळं व्यवस्थित होईल भाऊ, तुम्ही काही काळजीच करू नका. शिवा म्हणते की डॉक्टरांनी आता 24 तास त्यांना ऑब्झर्वेशनमध्ये ठेवायला सांगितलंय पण ते तसे बरे आहेत अशी शिवा बोलते. आणि इकडे आता कीर्ती शिवासमोर येते आणि लगेच आता कीर्ती म्हणते की शिवा आज जर सुहास नसता तर काय झालं असतं, भाऊ आणि सीताई नसते आणि आता तर तुला मान्य करावंच लागेल. तर आता लगेच शिवा म्हणते की हो मग मी मान्य करते ना. तेव्हा आता कीर्ती म्हणते की या अगोदर सुहासने जे काही केलं ते झालं पण आज त्यांनी जे काही केलं ना ते खऱ्या अर्थाने त्याचं प्रायश्चित्त होतं आणि त्याला होणारा त्रास मला त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. कीर्ती म्हणते की तेव्हा त्याला दोष देण्या अगोदर शिवा तू काय केलंस याचा तू विचार केलाय का. शिवा म्हणते मी काय केलं. कीर्ती म्हणते की जेव्हापासून तू या घरात आली ना तेव्हापासून या घरावर संकट यायला लागली शिवा. कीर्ती म्हणते आठवतंय का तुला अगोदर आशूवरती सुद्धा हल्ला झाला होता आणि या सगळ्याला ना तू जबाबदार आहेस अशी आता कीर्ती बोलते. शिवा म्हणते मी काय केलं. कीर्ती म्हणते जे काही मी बोलते ना ते सगळं शिवा खरं आहे, तो मान अगर मानू नकोस. आणि तेवढ्यात आता आशू तिथे येतो तर कीर्ती तिचे थोबाड बंद करते आणि लगेच आता आशू शिवाला म्हणतो की मला CEO चा फोन आला होता तर शिवा मला जावं लागेल बरं का.
आता शिवा म्हणते की सुहास भाऊजी बरे आहेत, तू जा आशू. आणि लगेच आता कीर्ती म्हणते की तू जा. आशू म्हणतो की म्हणजे तू ताईस थांबतेस का, भाऊंना काय वाटेल. तेव्हा आता कीर्ती म्हणते की भाऊंना काहीही वाटू दे, मी थांबेन. कीर्ती म्हणते तुम्ही दोघेही जा. शिवा म्हणते की आशू थांबू दे त्यांना. तर लगेच आता आशू म्हणतो की तुला काही लागलं तर कळव. इकडे आता तो मॅनेजर पुन्हा दिव्याच्या घरी आलेला असतो. दिव्या आता त्या मॅनेजरला चंदनविषयी भडकते आणि त्या चंदनमुळे म्हणजे माझ्या नवऱ्यामुळेच माझ्या माई आजीने आणि आईने मला घराबाहेर काढलं. तेव्हा आता मॅनेजर म्हणतो की तुमच्या आई आणि आजी काहीच नाही म्हणाल्या का. तेव्हा आता दिव्या म्हणते की तो गोड बोले आहे आणि त्याने गोड बोलून ना माई आजी आणि आईचे कान भरवले. आणि आता दिव्या म्हणते की माझ्याशी लग्न करताना देखील तो खोटं बोलला. आम्हाला सांगितलं की माझ्याकडे चांगली गाडी आहे, बंगला आहे, घर आहे आणि ऐशोआराम आहे. आणि आता काय म्हणे तर माझ्याच घरात येऊन राहतो, बघितलं का माझा नवरा, असे आता दिव्या त्या मॅनेजरला सांगते. आता तो मॅनेजर म्हणतो की त्याचा काही इन्कम सोर्स आहे का. तर आता दिव्या म्हणते की आमचं घरचं गॅरेज ना तोच सांभाळतोय. घरचं गॅरेज असताना तर लगेच आता दिव्या म्हणते सर अहो तो काहीच काम करायचा नव्हता आणि म्हणून माझ्या माईने गॅरेज त्याला सांभाळायला दिलं. म्हणजे माझी बहीणच अगोदर गॅरेज बघत होती. आणि आता तो वकील म्हणतो की तुम्ही हे जे बोलताय ते खरं असेल तर स्ट्रॉंग केस बनेल बरं का. आता दिव्या म्हणते की मला ना अशा परिस्थितीत काय करावं तेच कळत नाही, पण काही जरी झालं तरी मला न्याय हवा आहे बरं का सर. आणि लगेच आता वकील म्हणतात मी सगळे कागदपत्र बनवतो आणि त्यांना नोटीस पाठवतो. आणि आता वकील निघून जाताच दिव्या विचार करते की आता ना एकेकाला दाखवतेच, नाही गॅरेज काढून घेतलं तर नाव दिव्या लावणार नाही चंदन. इकडे आता भाऊचा हात सीताई आता पिशवीने शेकत असते. तर तेवढ्यात सीताई म्हणते की आज जर तो नसता तर काय झालं असतं. भाऊ म्हणतात खरं तर मला त्याचे तोंडही बघायचं नाहीये. आता भाऊ म्हणतात मुळात जर तो नसता तर हे काही झालंच नसतं सीता. सीताई म्हणते तुम्हाला काय म्हणायचं. तर भाऊ म्हणतात हे सगळं मुद्दाम घडून आणलंय याची मला शंका वाटते. सीताई म्हणते पण स्वतःला त्रास होईल असं तो काही करेल का. भाऊ म्हणतात तेच तर मला कळेना ना. आता सीताई म्हणते की तुम्ही जास्त विचार करू नका बरं आणि ह्या गोळ्या घ्या, तुम्हाला बरं वाटेल असे म्हणत सीता आता भाऊंना गोळ्या देते. आणि इकडे आता आशू आता CEO बरोबर येतो. तेवढ्यात आता CEOला फोन येतो आणि त्याच्या बायकोची तब्येत खूप सिरियस असल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागणार असते. तेव्हा लगेच आता आशू म्हणतो की सर तुम्ही जा, तुम्हाला आता घरी जाण्याची गरज आहे, मीटिंग मी हँडल करतो. इकडे आता कीर्ती ही सुहासला म्हणते की सुहास अरे किती लागलं आहे तुझा. तर लगेच आता सुहास म्हणतो की मी ड्रायव्हरला सांगितलं होतं फक्त कट मारून जा. तेव्हा आता कीर्ती म्हणते की म्हणजे तुला एवढं लागणार होतं माहिती होतं. तर सुहास म्हणतो की त्याचं काय आहे, मी स्पिरिट लावलं होतं ग तिथे, जखमेच्या शेजारी स्पिरिट लावलं होतं. आणि लगेच आता दोघेही छानपैकी आता पॉपकॉर्न खाऊ लागतात. आणि आता कीर्ती म्हणते की जर घरच्यांना विश्वास नाही बसला तर काय करायचं सुहास. कीर्ती म्हणते सुहास अरे सगळं वाया जाईल बरं का. आता सुहास म्हणतो की कीर्ती घरी जाऊन तू आता बरोबर कर, माती खाऊ नकोस बरं का. कीर्ती म्हणते सुहास तू काही काळजी करू नको, माझं ना सगळं डोक्यात आहे. आता कीर्ती म्हणते की आता ना आपल्याला कोणीच थांबू शकत नाही सुहास. इकडे आता आशू शिवाला व्हिडिओ कॉल करतो आणि म्हणतो की CEOच्या बायकोला हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं म्हणून ते गेले आणि मी त्यांना सांगितलं की सगळं काही मी हँडल करतो, पण आता मला भीती वाटते शिवा. तेव्हा आता शिवा म्हणते की असं काय करतोयस रे आशू, उलट चांगलं तर आहे, तू सगळं जबाबदारीनं हँडल करशील. आता शिवा म्हणते की आशू ते शिकल्यानंतर तुझ्यात काय प्रगती होणार आहे हे तर तुला कळेल. तेव्हा आता आशू म्हणतो ठीक आहे शिवा मी जातो मग मीटिंगला. आणि आता आशू फोन ठेवतो. आणि इकडे आता वकिलाच्या मार्फत दिव्याने घटस्फोटाचे पेपर चंदनला पाठवलेले असतात आणि चंदन ते माई आजीला दाखवतो. आणि आता चंदनला वाईट वाटते तर माई आजी म्हणते काय. तर चंदन म्हणतो हो दिव्याने घटस्फोटाचे पेपर पाठवले. माई आजी म्हणते की बघ आता तिची कातडी कशी सोलून काढते मी. आणि इकडे आता शिवा ही भाऊला चहा देते. तर तेवढ्यात पळत पळत आता मीटिंग संपवून आशू तिथे येतो आणि पटकन शिवाला उचलून घेतो. आणि लगेच आता भाऊ म्हणतात अरे काय करतोय, पाडशील तिला. तेवढ्यात उर्मिला सीताई संपदा तिथे येते आणि सीताई म्हणते की आशू आम्ही आलोय, तिला आता उतरव. आशू शिवाला खाली उतरवतो. संपदा म्हणते की वहिनी तू कशाला लाजतेस, अगं तुमचा रोमॅन्स बघायला आम्हाला मजा येते. आता घडलेली सगळी हकीकत आशू आता सगळ्यांना सांगतो आणि म्हणतो की शिवानं मला कॉन्फिडन्स दिला आणि म्हणून मी मीटिंगमध्ये गेलो, एवढी छान मीटिंग झाली की सांगायलाच नको. आणि तेवढ्यात कीर्ती तिथे येते. कीर्तीला बघताच आता सगळेजण कीर्तीकडे बघू लागतात आणि उर्मिला म्हणते की अरे कीर्ती आली.
आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की डबा झालाय का, डबा द्यायला हवा. तेव्हा उर्मिला म्हणते हो स्वयंपाक झालाय. तर कीर्ती उर्मिलाला थांबवते आणि म्हणते काकू थांब, मला थोडं महत्त्वाचं बोलायचंय. आणि लगेच आता कीर्ती म्हणते की माझा निर्णय झाला, सगळे आहे तर मी सांगून टाकते, मी ना आता सुहासबरोबरच राहणार. तेव्हा आता सगळ्यांना धक्का बसतो. आणि आता लगेच इकडे कीर्ती म्हणते की दुसऱ्या लग्नाचा आता मला विचारच करायचा नाही. सीताई म्हणते कीर्ती तू काय बोलते. कीर्ती म्हणते की मी मान्य करते, तो मूर्ख आहे, तुम्ही त्याला शिक्षा दिली ना, तो मूर्खच आहे. कीर्ती म्हणते की आज त्याने जे केलं ते त्याच्यासाठी प्रायश्चित्त आहे. आशू म्हणतो काय बोलतेस ताई तू. कीर्ती म्हणते की तो नवरा आहे माझा, तो उपाशी पोटी रस्त्यावरती फिरलाय आणि आज त्याने एवढं होऊ नये जे काही केलं ना, ते खरंच कौतुक करण्यासारखं आहे. आज त्याच्या जीवावर बेतला असताना देखील तो मागे हटला नाही. आशू म्हणतो की त्याने भाऊवर आरोप केला, त्यावेळेस भाऊ हॉस्पिटलमध्ये होते, अशा व्यक्तीला माफ करायचं म्हणजे काय बोलतेस ताई तू, अशी आशू बोलतो. आणि लगेच आता कीर्ती म्हणते की शिवाला सुद्धा तुम्ही घराच्या बाहेर हाकलून दिलं होतं, तिला नाही परत घेतलं का. शिवा म्हणते की ती आमच्या दोघांमधली गोष्ट होती आणि ती गोष्ट वेगळी आहे. शिवा म्हणते की भाऊजींनी घरच्यांना केवढा त्रास दिलाय ताई, तुम्हाला कळतंय का. आणि लगेच आता कीर्ती म्हणते की स्वतःला प्रूव्ह करण्यामागे तो प्रयत्न करत होता, त्याचा मार्ग चुकला पण त्याचा उद्देश चांगला होता, अशी कीर्ती बोलते. आणि कीर्ती म्हणते की त्याने चुकीचं पाऊल उचललं आणि त्याची त्याने शिक्षासुद्धा भोगली आणि त्याच्यातली माणुसकी आता जागी झाली आणि म्हणून त्याने हे प्रायश्चित्त केलं असावं, अशी कीर्ती बोलते. भाऊ उर्मिला आता कीर्तीला म्हणतात हे बघ कीर्ती, तू असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस. उर्मिला म्हणते भाऊ जे सांगतात ते ऐक कीर्ती. आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की काकू मी विचार करूनच बोलते, मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. तेव्हा आता आज रात्रीतून तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या, असे कीर्ती भाऊंना बोलते. आणि जर तुम्ही त्याला नाकारलं तर मी स्वतः हे घर सोडून निघून जाईल, अशी कीर्ती बोलते. आणि इकडे आता आशू आणि शिवा पुन्हा बेडरूममध्ये येतात. आणि इकडे आता शिवा म्हणते की सुहासमुळे एवढं मोठं संकट टळलं हे खरं आहे, पण त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे कसं ठरवायचं. आणि लगेच आता आशू म्हणतो की शिवा तो ना पहिल्यासारखाच आहे, त्यात काहीच बदल होणार नाही. इकडे आता सीताई देखील भाऊला समजावू लागते. सीताई म्हणते की यावेळेस सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल, आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाहीये, कारण ती आपली मुलगी आहे. सीताई म्हणते म्हणून आपण आपल्या मुलीला काय वाऱ्यावर सोडून द्यायचं का. तर इकडे आशू आणि शिवा देखील आता चर्चा करत असतात, नक्की करायचं तरी काय. इकडे आता शिवा म्हणते की हा आपला निर्णय नाहीये, आपण का बोलतोय. तर आशू म्हणतो जरी हा आपला निर्णय नसला ना तरी माणसं आपलीच आहे ना, त्याच्यामुळे आपल्याच माणसाला त्रास होतोय. शिवा भाऊ म्हणतात हे बघ सीता, त्याला घरात आणणं म्हणजे वादळ घरात आणण्यासारखं आहे बघ. इकडे पटकन आशू म्हणतो की माझा निर्णय पक्का आहे, काही जरी झालं तरी तो या घरात येणार नाही. आणि ते ऐकताच आता आशू आणि शिवा दोघेही आता एकमेकांकडे बघतात. तर आता सुहासला घरामध्ये घेणार का हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.